आता बघा स्पेशल पहिल्यांदा पांढरा रस्सा पिऊन बघूया. आता मीठ घातले याच्यामध्ये. मस्त झाला एकदम आणि जास्त पातळ पण नाही आहे, घट्ट असा झाला व्यवस्थित. चिकन आता हे शिजलेलं आहे. याचा आता आपण स्टॉक काढून घेऊया आणि पांढरा रस्सा बनवूया. त्यासाठी आता हे चिकन शिजवून स्टॉक काढलेला आहे चिकनचा आणि एका नारळाचं दूध आता आपण हे काढून घेतलेलं आहे. आणि फोडणीसाठी तमालपत्री, दालचिनी, मसाला वेलची, हिरवी वेलची, लाल मिरची आणि बदाम फूल एवढा आपण तुपाच्या फोडणीमध्ये टाकणार आहोत. आणि हा तुषार मसालेचा पांढरा रस्सा मसाला वापरणार आहोत. आता आपण पांढरा रस्सा बनवायला सुरुवात करूया. 2 चमचे तूप घेऊया. तुपामुळे पांढऱ्या रस्स्याला खूप छान टेस्ट येते. यामध्ये फोडणीसाठी आपण दालचिनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, तमालपत्री, बदाम फूल आणि लाल मिरची हे सर्व परतून घेऊया. या फोडणीमध्ये आपण आता चिकनचा स्टॉक ओतूया आणि याला छान उकळी आली. याला छान उकळी आल्यानंतर नारळाचं दूध घालून पुन्हा उकळी आणायचं. आता हा तुषार मसालेचा पांढरा रस्सा मसाला आपण नारळाच्या दुधात ऍड करून घेऊया. आणि या मसाल्यामध्ये सर्व काजू, मगज, खडे मसाले सर्व ह्या मसाल्यामध्ये वापरलेलं असतं, त्यामुळे वरून काही यात वापरावं लागत नाही. या पद्धतीने हा मसाला पूर्ण या दुधामध्ये मिक्स करून घेऊया. नारळ दुधात पांढऱ्या रस्स्याचा मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि ह्या स्टॉकला पण आता छान उकळी आलेली आहे. त्यात आता आपण हे ओतून चांगली छान ह्याला उकळी आणूया. पांढरा रस्सा हा तयार झालेला आहे आता. आणि यामध्ये मीठ मी वापरलेलं नाहीये, कारण मीठ घातलं तर रस्सा फुटण्याची शक्यता असते. त्यामुळं हा रस्सा सर्व करतानाच आपण मीठ घालून सर्व करायचा. तुषार मसाले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की फॉलो करा.